बॅक टू द चॅनल. सो आता मी जाते माझा बर्थडे डिनरला. ऑल्सो मी आता जस्ट फेस्टवरून आली आहे. 9:30 झाले आहे आणि मी सकाळी 6:30ला गेलेली कॉलेजला, लाईक जय हिंद कॉलेजला, जे चर्चगेटला होतं. सो तिथे आमचा फेस्ट होता. तिथून आल्यानंतर आत्ता मी जस्ट आली आहे. 9:30 वाजले आणि लोकांना वाटेल का मी थकली आहे, एक्झॉस्ट झाली आहे? नाही, जस्ट मी आल्याला चेहरा धुतला, थोडंसं ब्लश लावलं, लिप बाम लावलं, दॅट्स इट. ना कॉम्पॅक्ट ना नथिंग. ड्रेस घातला माझा अँड दॅट्स इट. ऑल्सो लुक ॲट माय क्यूट बो इयरिंग्स, ते खूप क्यूट आहे. ओके, सो आता मी निघते. माझे घरचे लिटरली मला कॉल करून करून बोलवते की कुठे आहे तू, कुठे आहे तू, कुठे आहे तू. सो एनिवेज आता निघूया आपण. पनीर टिक्का शिकावत आहे. हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओ माय गॉड, आय एम व्हेरी एक्सायटेड. तर मी 9:30ला आल्याला मी लगेच चेंज करून मी माझ्या फॅमिलीसोबत डिनरला गेलेली. बिकॉज माझा बर्थडे मंडेला होता, बट आम्ही प्री बर्थडे सेलिब्रेट केला आहे. कारण काय हेच होतं रिझन की मंडेला असल्यामुळे कोणाला पॉसिबल नव्हतं. सो आज संडे आहे, 12 वाजायला फक्त अर्धा तास आहे. एनिवेज, सो आता थोडं ब्रश लावते, थोडंसंच, दॅट्स इट. माझा फ्रेंडचा मी लिटरली फोन बंद करून मी यूट्यूब बघत होती. बिकॉज मला कंटाळा आलेला आणि माझं या टाईम बिलकुल इच्छा नाही आहे बर्थडे सेलिब्रेट करायचे. बर्थडे सेलिब्रेट करायला कोणच नाही आहे ॲक्च्युली. सो मी असं होते की मी स्वतःसाठी कपकेक्स आणले छोटेसे. मी स्वतः विचार करा की मी फोटोशूट करेन स्वतःच घरी आणि ते टाकेन इन्स्टावर. काहीच प्लॅन नाही की कुठे जायचं आहे काय अँड ऑल. सो हा वाला बड्डे खूप इम्प्रॉम्प्टो असणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आता मी रेडी तर आहे. सो मला बघू कॉल कधी येतो माझ्या फ्रेंडचा. आता मी जाईन खाली, ते आम्ही व्लॉग करेन. याईस मला दादानी उज्जैनवरून केक पाठवला आहे. लेट्स सी, चलो. बाजूलाच घेऊन बसली आहे. एवढं केकचं काय करायचंय? वा, मला हे आवडलं. सगळे खोलू. चीज केक कोणता आहे? फोन करून सांग थँक्यू म्हणून. चीज केक सांगते. आम्हाला खोलून बघायचं असतं. थांबा, तू दोन्ही सेम आहे. मला चीज केक खोलायचं आहे, माझा फेवरेट भाई बिस्कॉट. चला 1 2 3. यम्मी. हा पण तोच असेल, रेड वेल्वेट आहे हा. वाव, ये फोन आला वाटतं. जाऊ बिलीव माझ्या दादाने काय काय पाठवले. लोटस बिस्कॉफ, रेड वेल्वेट, न्यूयॉर्क, ब्राउनी. त्याचा पहिला केक रिसिव्ह झाले. सो थँक्यू सो मच दादा. माझ्या दादानी उज्जैनवरून पाठवलं आहे मला चीज केक. ते पण मला मला लोटस बिस्कॉफ भरपूर आवडतं. माझा मोस्ट फेवरेट फ्लेवर आहे लोटस बिस्कॉफ. सो आय लव्ड इट.
मी लायटर कॅरी केला आहे माझा, बिकॉज हा खूप क्यूट लायटर आहे. माझ्या पप्पाने इलेक्ट्रिक लायटर आणलं आहे आणि तसं असतं ना काय काय गोष्टी फॅसिनेटिंग वाटतात ते. सो मला या लायटरने ते कॅन्डल लावायची असं मी केलं. हे लावायचं होतं मेन म्हणजे. तुला पण घेऊ का? व्हिडिओ चालू केलेला. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू दुर्वा, हॅपी बर्थडे टू यू. तुझा बर्थडेचा केक स्वतःच खाते. बघ बघा बघा. दुकान खोलू आता आपण. 1 2 3 4. मम्मी खाते 5. फ्रीज मध्ये पण आहे. आय फील सो हॅपी राईट नाव. 1 वाजलेत आणि मी फक्त लोकांना एक रिप्लाय देते सगळ्यांना. थँक्यू सो मच स्टोरी टाकते. आय फील सो इट्स माय डे. ओके, इट्स माय डे. थँक्यू सो मच. आता आपण डिरेक्टली उद्या भेटू. बाय बाय. बर्थडे गर्ल मी आहे. माझा बर्थडे आहे. माझा बर्थडे बर्थडे केश बी कसे बर्थडे आहे. माझा बर्थडे. हा ठीक आहे, तुझा हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू यू दीदी. पा हॅपी बर्थडे दीदी. हॅपी बर्थडे दीदी. चला आता मी नेल्स करते. सो आय गाइस. मी टू. यू ऑल्सो वॉन्ट टू डू नेल्स. हळू. तुला पण नेल्स करायचे आहेत. वाव. सो आता मी रेडी होते. रेडी नाही, लाईक मी आता नेल्स करणार आहे. हो तू पण नखरे चालू आहे ना तुझी जिया. हो नखरे चालू आहे. हो बोलते हो. ऑल्सो मी कॉलेजला गेलेली गाईस. सो म्हणजे असे कधी बर्थडे गर्ल तुम्ही बघितली जी कॉलेजला जाते बर्थडेच्या दिवशी? नाही नसेल बघितली ना. मी आहे ती. मला एनिवेज आपण आता नेल्स करूया. चल नेल्स बघ. थांब मी तुम्हाला माझे नेल्स दाखवते. सो ही बघा दाखव. नेल्स दाखव बोल. ओ माय गॉड सुंदर नेल्स गाइस. व्हेरी प्रिटी. सो हे माझे नेल्स आहेत. सो या करू तुला नेल्स. काय काय करू? काय ओके गाईज, आय एम डन विथ माय नेल्स. आणि आता मी विचार करते थोडंसं फोन चार्ज. काय पडलं. आता मी विचार करते थोडंसं फोन चार्ज करते. बिकॉज मला रेडी होऊन परत जायचं आहे बाहेर माझ्या फ्रेंड्ससोबत. गिने फ्रेंड्ससोबत मी एकदम छोटूसा बर्थडे सेलिब्रेट करायला. सो या नेल्स लावर असं बोलायला मज्जा येते भरपूर. फक्त या टाईम माझे नेल्स जरा जास्त मोठे झालेत. लास्ट टाईम मी याच्यापेक्षा थोडे छोटे घेतलेले नेल्स. लाईक घेतले नाही आहे, हे मला रिसीव्ह झाले नेल रूममधून. सो या दॅट्स इट. अजून काहीच नाही आहे बोलण्यासारखं. मला चेहरा धुवायचा, मला फेस वॉश करायचं आहे. आपण आता थोड्या वेळाने भेटू. बिकॉज थोडा वेळ मी फोन चार्जला लावते अँड रेडी होताना आपण भेटू. सो हाय गाईज, आता आपण रेडी होणार आहे. सो गेट रेडी विथ मी फॉर माय बर्थडे लंच. सो ॲक्च्युली ह्या टाईम ना जास्त काही प्लॅन नव्हता माझा बर्थडेसाठी. सो पहिलं तर आपण केस मागून घेऊया. नखं लावल्यानंतर मला काहीच फंक्शन करता येत नाही नीट. लिटरली मला असं करावं लागतं. बट एनिवेज, सो आता आपण पटापट रेडी होऊया. सगळ्यात आधी भरपूर मॉइश्चरायझर जे आहे सिरम लावणार आहे मी हे.
बिकॉज वाय नॉट बेटर, बिकॉज खूप वियर्ड लाइटिंग येत होती. सॉरी गाईज, बट एनिवेज. तर आता पटापट रेडी होऊया. ऑल्सो गाईज, मी तुम्हाला नेल्स दाखवले ना, मला ना असं नेल्स केल्यानंतर ना असं नखांनी जे मॉइश्चरायझर लावतात ना, ओ माय गॉड मजा येते. मी भरपूर मॉइश्चरायझर लावते बिकॉज माझी स्किन खूप ड्राय आहे. या तर मी बड्डेबद्दल बोलायला गेले तर ह्या टाइम बड्डेचं काहीच प्लॅन नव्हतं. आणि इव्हन रात्रीचा इफ तुम्ही लास्ट क्लिप बघितली असेल, इवन आताही काहीच प्लॅन नाही आहे. मी आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो की कसा, आणि एकदम बेसिक हलका मेकअप करणार आहे बिकॉज माझा जो ड्रेस आहे तो एकदम क्यूट आणि असं व्हाईट कलर्स आहे. सो व्हाईटवर असं जास्त ओव्हर मेकअप नाही करायचं आहे मला. सो कन्सिलर, आय डोंट नो, जे इन्फ्लुएन्सर असतात ते नेल्स लावून कसं मेकअप किंवा नेल्स लावून कसं घरकाम करतात. मे बी ते घरकाम करत नसतील, बट यार मी नखं लावून मला भांडी घासायला लागतात. लिटरली मी लास्ट टाइम जेव्हा नखं लावलेले, मी नखं लावून भांडी घासलेले. आणि माझी मम्मी मला बोलली पण नाही की नको 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 भांडी घासू. इफ मी तिला काय बोलली ना की मी नाही घासते भांडी, मी नखं लावलेत, मला जमणार नाही, तर ती नेक्स्ट टाइम कधीच मला नखं लावून नाही देणार असं आहे. सो हेच सांगायचं होतं मला. यू गाईज आर व्हेरी लकी. मला नुसते ना मेसेजेस येत आहेत, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे, आणि मी सगळ्यांना थँक्यू 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 थँक्यू. सकाळपासून मी हेच करते माहिती आहे, सकाळपासून माझं हेच चालू आहे की थँक्यू थँक्यू बोलत बसले मी सगळ्यांना. बट या ॲक्च्युली खूप खुश आहे मी. ॲक्च्युली तुम्हाला माहीत नसेल ना, मी सकाळी कॉलेजला गेलेली तेव्हा मी व्लॉग नाही केलं बिकॉज बेबी कॉलेजला लाईक व्लॉग करण्यासारखं काहीच नव्हतं. माझं एक्झाम होती एक, म्हणून मी गेले नाही. तर बड्डेच्या दिवशी कॉलेजला कोण जातं? मी तर नाही जात, ऑफकोर्स कोणच नाही जात. ज्यांना बड्डे कॉलेजमध्ये बनवायचा असतो ते लोक जातात, ज्यांचे कॉलेजमध्ये फ्रेंड्स असतात ते लोक ऑफकोर्स जातात. माझं तर कोण नाही आहे. सो मी तर फक्त एक्झाम द्यायला गेलेली. ऐकू डोळ्यात गेलं काहीच, मी खूप बडबड करते. बट या मला किती अनएक्सपेक्टेड लोकांनी विश केलं आहे माहिती आहे का तुम्हाला? सिरियसली, ज्यांच्यासोबत माझं काहीच बोलणं नाही तरी देवा लाईक हॅपी बर्थडे दुर्वा, अँड आय एम लाईक थँक्यू. मला लिटरली असं शॉकिंग वाटतं ते. कॉम्पॅक्ट पावडर जे मला खूप जण विचारतात कोणता आहे, तर ॲक्च्युली मी मेबलिन फिट मी कॉम्पॅक्ट पावडर वापरते. बट माझ्या मम्मीनी लाईक माझा जो कॉम्पॅक्ट पावडर संपला आहे तेव्हापासून मी मम्मीचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. मम्मी आणि माझा शेड सेमच आहे ऑलमोस्ट. सो मम्मीचा वापरल्यापासून मम्मीचा कॉम्पॅक्ट पावडर वापरते मी. सो हा ओलिवा आहे, जे ब्रँड पण गेलं इथून, बट एनिवेज. सो सेम शेड आहे आमच्या दोघींचा माहिती आहे, म्हणून आम्ही एकमेकांचे मेकअप मोस्टली लावतो. एकमेकांचे म्हणजे मम्मी तर जास्त मेकअप वगैरे करत नाही माझी, मेकअप तर मीच करते. सो माझाच मेकअप मी मोस्टली मम्मीला लावते. आय एम डन विथ द बेस झाला. आता मी फक्त ब्लश लावेन आणि दॅट्स इट. लायनर बघू लावलं तर ओके. तर ब्लशू लावूया, ब्लशू भरपूर. मी ॲक्च्युली आता मिररमध्ये बघितलं मला, आणि मला असं वाटतं आहे की मी थोडा मेकअप बोलून भरपूर मेकअप केला आहे. बट ठीक आहे, चालतं. ब्लश केवढा लावला आहे. ॲक्च्युली मी एवढं कधी ब्लश ना लावत नाही बिकॉज माझी स्किन टोन इज लाईक व्हेरी ब्राऊन डस्की, मध्ये गोरी गोरी दिसते मी. सो माझी स्किन टोन खूप डिफरंट आहे. आणि ऑल्सो मी सनस्क्रीन लावायला विसरली आहे आणि मला उन्हातून जायचं आहे. बट ठीक आहे, आता जाऊ दे. आज मी एकदम टॅन होऊन येणार आहे बड्डेच्या दिवशी, बट ठीक आहे, चालतं. आता मी तो नीट सेट करते, कारण का खूप विचित्र वियर्ड मेकअप केला आहे मी. फोनमध्ये बघून ना कळत नाही ॲक्च्युली कसा मेकअप करायचा आहे मग. आणि ना यू नो वॉट, माझ्या ना ह्या टाईम बड्डेला भरपूर प्लॅन्स होते की मी बड्डे सिरीज करणार आहे वगैरे, बट काहीच नाही. बोलतो ना काहीच नाही झालं बिकॉज माझं शेड्यूल वॉज व्हेरी एक्झॉस्टिंग ॲक्च्युली. मी भरपूर थकून यायची घरी. तर मी जेव्हा घरी यायची तेव्हा मला बिलकुल इच्छा नसायची की काय करायचं आहे मला. सो आय वॉज लाईक की जाऊ दे करत
बड्डे आला. आता मी लावलंय तर थोडंसं लावून टाकते. तर एक्सपेरिमेंट करूया आपण. बेकार, वर्स्ट म्हणजे वर्स्ट हरकते करते. आय थिंक आय एम डन. मला इच्छाच नाही आहे मेकअप करायची. मेकअप तर काहीच नाही केलं असं वाटतंय ना, आय नो. सो थोडंसं असं एक्सेसराईज केलं तर तुम्हाला ऑफकोर्स वाटेल. सो मी माझं बर्थडे आउटफिट दाखवते तुम्हाला. बेटा, सो दिस इज माय बर्थडे आउटफिट. हा सवानावरून मी मागवलाय. तो पिंक, लाईक ऑफकोर्स यू गाईज नो की मला पिंक कलर किती आवडतो आणि पिंक कलर आवडतो. तरीही माझे मोस्टली ह्या टाईमचे बर्थडे आउटफिट सगळे व्हाईट ऑफ व्हाईट आहेत. येस, तुम्ही बरोबर गेस करता. इवन मी त्या दिवशी माझ्या फॅमिलीसोबत डिनरला गेले त्या पण मी व्हाईट ड्रेस घातलेला. हा पण व्हाईट ड्रेस आहे. इवन माझ्या काकीने मला व्हाईट ड्रेस गिफ्ट केला आहे. तो मी नंतर दाखवते जेव्हा मला गिफ्ट सेक्शनवाला मी ह्या ब्लॉगमध्ये गिफ्ट्सवाला टाकेन ना, तेव्हा तो वाला सेक्शनमध्ये तुम्हाला माझे सगळे गिफ्ट्स दिसतील. बट या, आता मी हा ड्रेस घालते, मग आपण भेटू. टाडा. सो दिस इज माय आउटफिट. त्यामुळे मी आउटफिट आता नाही दाखवणार, बट मी लायनर लावले आणि लिपस्टिक थोडी हलकी लावेन नंतर जाताना. इयरिंग्स घालायचे आहेत मला आणि येस दॅट्स इट. अजून मी ज्वेलरीमध्ये मी माझी फक्त गोल्ड चेन घातली आहे आणि या दिस इज माय आउटफिट ओव्हरऑल. चलो लेट्स गो. ॲक्च्युली मी हे लावलं आहे, काय बोलतात, लिप लायनर असं लिपस्टिक लावलं आहे आणि मी माझ्यासोबत ब्राउनी आणि डेकोरेशनचं सामान इथे कॅरी केलं आहे. अँड माझा ड्रेस थोडाफार क्यूट अँड हॉट आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते. बट या, लेट्स गो. माझे कोण फ्रेंड्स नाही, हेच येणार मग ते. अरे यार ऑकवर्ड जरा. अरे ती कुठे राहिली ती मग? अरे भाई नुसते बुके. बघ सगळ्यांना ब्लॅक बोललेली मी. थँक्यू. आणि कशी येणार होती ना. आता मी असं कसंही खोलेल. नख माझे यार. मी गेस करू शकते. ओ माय गॉड, चालेल व्हिडिओ. पिंक काय पिंक सीझन. कैची पिंक कैची. मराठी. एक्सक्यूज मी लागलं मराठी. ओ भाई किती क्यूट आहे. काय आय नो तो ते खेळणं क्यूट आहे. थँक्यू गाईस. अरे आता हे मला गिफ्ट आहे. मदर वाटतो. होम मिनिस्टर. हा जे नाही गेस करू शकणार त्या लगेच गेस केलं. पिंक कलरचा कुठून भेटला. मला कधी ना गेस होईल ना. मला होतं. मला पण होत. बट लाईक गिफ्ट दिले. गिफ्ट कॅन्डल पण पिंक आहे. ही वाली कॅन्डल पिंक आहे. गिवास जीव निघालेला माझा. अर्धा माझं टक्कल होतंय की काय. फेअरवेल हॉट मध्ये समोर मिरर मध्ये. गाईज वी आर डन विथ द बर्थडे गर्ल. भाई माझा फोन पडलाय, थोडा फरक वाटतो. तर ॲक्च्युली मला नीट रेकॉर्ड करताना आलं बिकॉज भरपूर घाई गडबड आणि मला माझा टाईम हवा होता. आय डोंट वॉन्ट टू बी लाईक की फक्त रेकॉर्ड करते. त्या मला त्या मोमेंटमध्ये राहायचं होतं. सो
म्हणून मला जेवढं पॉसिबल झालं आहे तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे. बट एनिवेज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला गिफ्ट काय काय भेटले ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन पक्का. सो आता मे बी हा ब्लॉग इथे एंड करूया आपण. नाही मे बी नॉट बिकॉज अजून बड्डे संपला नाही आहे. सो स्टे ट्यून. आणि या आता सध्या तर मी आता फ्रेश होते बिकॉज मी खूप थकली आहे. माझा एक नेल पण तुटला आहे पण तो मी काढला आता. आणि ऑल्सो गाईज मला एवढे सुंदर ऐको म्हणजे एवढं सुंदर बुके भेटला आहे. सो ओके सो आता मी चेंज करते सगळं आवडते मग आपण भेटू. फोटो काढूया. जिया खाणार ना केक चीज केक. येस येस थांब चल हॅपी टू कर पकड. हॅपी बर्थडे तर जिया. मला बरो मला बरो नाही आवडलं तिला. मला काय घेतो रे ती सोबत होते म्हणून. येते ना ती जिया बोला तिला बोला. मेकअप करते. ते दाखव भारे तू का हा बस तोंड मध्ये जा. बाकी भाकरवाडी मस्त पॅकिंग नको करून दे. नहीं खाना मैं ड्रेस पे लगा छोड़ हाथ छोड़. हाँ तो खाना पर मैंने कर खिला नाक दुख रहा तो निकल जा रहा है. अभी अच्छा ले रहा है. भाकरवाडी मस्त बनाया पण रेडी आहे. हाँ तो जिन्हें बनना उसमें काय बात. कसं आहे रे बोलूनच डायरेक्ट आणली. तूने खाएगी ना जिम तू डायनोसॉर कसं आहे तुला आवडतो. ओके थँक्यू. काय आहे काय व्हिडिओ काढते माझा. ओ नाही व्हिडिओ काढते. हात ठेवला इथे हात ठेवला. हा असं पकड. अरे परत हात ठेवला तिने कॅमेरावर. अरे खूप लवकर ऑप्शन करतेस. मग तुझे सगळे कोण ना कोण जागेवर होतीस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे अबे यार. अरे आज हा माझा दिवसातला कितवा केक असेल माहितीये. 9वा किंवा 10वा केक असेल. ओ माय गॉड चांगली गोष्ट आहे ना तुला. कंटाळले मी केक कापून. तुझं तोंड बघ कसं झालं. थकले मी. लाव हे इथे ठेवू. नाही BMW आहे भाई. हॅपी बर्थडे तुम लोग ही लेके जाओ. हॅपी बर्थडे. बघ तो काय झालं BMW पडणार होते आता. पुढे पण बसायचा. अरे आज पण मैं कहूंगी कि इतना नहीं जाएगा. मैं खा के आई हूँ और जेव के आई हूँ मैं. अरे खाऊन दुरा घेऊन जा. नाही भाई घरी फ्रीज भरलाय. फ्रीज मध्ये जागा नाहीये आमच्या. थँक्यू गाईज.